सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारम्भ करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। कस्तूरीतिलकं वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणम् सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली गोपश्रीपरिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। नमस्ते भगवान् व्यास वेदशास्त्रार्थकोविद ब्रह्मा विष्णु महेशानां नमस्ते सत्यवती सुतम् शुकरूपप्रबोधज्ञ सर्वशास्त्रविशारद एतत्कथा प्रकाशेन मज्ञानं विनाशयन् अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नान्दतो ज्ञानराजा सुपात्र तया आर्धवीता महापुण्यराशि नमस्कार माता सद्गुरु ज्ञानेश्वरासि। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। जय 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 गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे 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 गोविंद गोपाल राधे 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 गोविंद गोपाल राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोपाल गोविंद राधे 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 गोपाल गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे 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 गोविंद गोपाल राधे 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 गोविंद गोपाल राधे 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 गोविंद गोविंद 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 राधे 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 गोपाल 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 गोविंद राधे गोपाल कृष्ण भगवान की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। राजा युधिष्ठिर बाकीचे पांडव यांना घेऊन श्रीकृष्ण भीष्म पितामहांजवळ आले. त्यावेळेला भीष्म पितामह शरपंजरी पडलेले होते. सगळ्या शरीरात त्यांच्या बाण घुसलेले होते आणि त्या बाणांची शय्या झाली होती, त्याच्यावरती ते पडलेले होते.
त्यांनी पाहिलं भगवान श्रीकृष्ण पांडवांना घेऊन आपल्या जवळ येत आहेत. त्यांना अतिशय आनंद झाला. त्यांनी पडल्याच भगवंतांचं आणि पांडवांचं स्वागत केलं. भगवंतांची पूजा त्यांनी ऋषींच्या माध्यमातून केली आणि विचारलं की तुम्ही सगळेजण का आलात. त्यावरती भगवान श्रीकृष्णांनी युधिष्ठिराचा मनोभाव त्यांना सांगितला की युधिष्ठिराला आजही असं वाटतंय की आपण जे राज्य करतो आहोत ते बरोबर नाही, ते धर्माचं राज्य नाही. त्यावर भीष्मांनी राजा युधिष्ठिराला मोठा उपदेश केला आणि त्याच्या हृदयामध्ये जी एक सल होती ती सल निघून गेली. त्यानंतर भीष्म भगवान श्रीकृष्णांना म्हणाले की भगवंत, मी आजपर्यंत या आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पाप केलेलं नाही, तरी सुद्धा एवढी मोठी शिक्षा मला का मिळाली आहे, शरपंजरी मला का पडावं लागलं. त्यावर भगवंत म्हटले की तुम्ही स्वतः कुठलंही पाप केलं नाही, पण पाप घडत असताना मात्र तुम्ही ते थांबवलं पण नाही. भीष्म म्हणाले मला आठवत नाही. भगवंत म्हणाले की आपण कौरव सभेमध्ये बसलेले असताना दुःशासनाने द्रौपदीला भर सभेमध्ये ओढत आणलं आणि तिची विटंबना केली. त्यावेळेला तिने आपल्याला प्रश्न विचारला, पण आपण शांत बसला, आपण कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप त्या ठिकाणी केला नाही. भीष्म म्हणाले की हो बरोबर आहे, ही चूक माझ्या हातून झाली, कारण मी दुःशासनाचं मीठ खात होतो, त्यामुळे माझी बुद्धी कुंठित झाली होती आणि म्हणून द्रौपदीची होणारी विटंबना केवळ मी पाहत राहिले. भगवंत म्हणाले की बरोबर आहे, द्रौपदीवरती तो अन्याय झाला, तो तुम्ही निमूटपणे होऊ दिला. तुम्ही जर त्यावेळेला मोठी गर्जना केली असते, हातामध्ये शस्त्र घेतलं असतं, तर सगळे कौरव शांत बसले असते, पण तुम्ही तसं केलं नाही आणि त्यामुळे त्याचा परिणाम असा झाला की तुम्हाला शरपंजरी पडावं लागलं. भीष्मांनी आपली चूक मान्य केली आणि भगवंतांना ते म्हणाले की आता मला निरोप द्या, माझी आता जायची वेळ झालेली आहे, आपण माझ्या समोर उभे राहा. पितांबरधारी मोर मुकुट चतुर्भुज रूपामध्ये भगवंत उभे राहिले आणि स्मित हास्य करत होते. त्यावेळेला भीष्मांनी त्यांना नमस्कार केला आणि त्यांची मानस पूजा केली. मानस पूजा केल्यानंतर त्यांनी मनामध्ये अशी धारणा केली की भगवान श्रीकृष्ण केवळ आपल्या समोर उभे नाहीत, तर सगळ्या प्राणी मात्रांमध्ये आत्म्याच्या स्वरूपामध्ये उपस्थित आहे. त्यानंतर भगवंताचं स्मरण करत करत भीष्मांनी आपला देह सोडला. त्यांचे पंचप्राण जे आहेत ते पंचप्राणांमध्ये विलीन झाले. अशा पद्धतीने भीष्म पितामह परलोकवासी झाले. त्यानंतर धृतराष्ट्र आणि विदुरजीही यांची अशाच पद्धतीने मुक्तता झाली. द्वारकेहून परत आलेल्या अर्जुनाने श्रीकृष्णांच्या परमधाम गमनाची वार्ता युधिष्ठिराला सांगितली आणि युधिष्ठिरांनी लगेच वीरसन्यास घेतला आणि स्वर्गारोहण केलं. भगवान श्रीकृष्ण आता पृथ्वी तलावर नाहीत म्हटल्याबरोबर पांडवांनी आपला देह सोडून दिला. ते पण त्या वेळेला शिल्लक राहिले नाही. पण गीतेचा श्रोता असलेल्या अर्जुनाची मात्र अत्यंत वाईट अशी अवस्था झाली. भगवान श्रीकृष्णांच्या विरहाने अर्जुन अतिशय व्याकुळ होऊन रडत होता. भागवतामध्ये याचं वर्णन आहे की भगवंताच्या विरहाने पीडित होऊन ध्यान करता करता अर्जुनाच्या डोळ्यांमधून इतके अश्रू वाहून गेले की त्याच्यामध्ये संसाराचा जो काही संस्कार शिल्लक राहिला होता तोही धुवून गेला आणि श्रीकृष्णांच्या द्वारा सांगितलेले गीतेचे ज्ञान परत एकदा प्रकट झाले. आतापर्यंत बराच कालावधीमध्ये गेल्यामुळे कर्म आणि त्रिगुणांच्या प्रवाहामुळे ते ज्ञान दबलं गेलं होतं. ज्यावेळेला कौरव पांडवांचं युद्ध सुरू होण्याच्या आधी रणभूमीवरती भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीतेचं ज्ञान दिलं
त्यानंतर महायुद्ध झालं, नंतर पांडवांचं राज्य स्थापन झालं, पुन्हा सगळं व्यवहार व्यवस्थित सुरळीत झाले. ते ज्ञान अर्जुन विसरून गेला होतं ना. इथून बाहेर पडल्यानंतर एक अर्धा पाऊण तास सगळं आपल्या डोक्यात शिल्लक राहत, घरी गेलं की विसरून जायला. काय काय माणसाने लक्षात ठेवावं, एवढा मोठा संसार, एवढ्या मोठ्या जबाबदाऱ्या, ओके. त्याच्यामुळे असं होतं, काही राहतं काही जातं. तसंच अर्जुनाचं झालं. संसार करता करता सगळं त्याचं गीतेचं ज्ञान दबून गेलं होतं, विस्मरणामध्ये गेलेलं होतं. आणि ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण आपल्या धामात निघून गेले, हे ऐकल्यानंतर तो खूप रडला, त्याला विरह झाला. आणि त्या रडता रडता त्याचं ते सगळं विस्मृतीत गेलेलं ज्ञान पुन्हा स्मृतीमध्ये प्रकट झालं. जेव्हा अर्जुनाच्या हृदयामध्ये भगवत भक्तीचा प्रवाह वाहायला लागला, तेव्हा तो विशोक, द्वैत, संशयविहीन होऊन निर्गुण आणि जन्ममरणमुक्त होऊन गेला. अशा प्रकारे राजा परीक्षिताचे जितके पूर्वज होते ते सगळे मुक्त झाले, कारण ते सगळे भगवंताचे अत्यंतिक भक्त होते. पांडवांच्या कुळामध्ये जेवढे सगळे लोक होते ते सगळेच्या सगळे भक्त झाले. त्यांच्या जीवनामध्ये प्राणांमध्ये भगवंत स्थानापन्न झाले होते. खरं तर जिथे भगवंत नाही तिथे संसार आहे, आणि जिथे संसार आहे तिथे भगवंत नाही. संसार करताय का, आनंदाने करा, काही हरकत नाही असं भगवंत म्हणतात. आणि तुम्हाला मी हवा आहे का, मी हवा असेल तर संसार सोडायला लागतो. संसार सोडावा लागतो याचा अर्थ संसारातली आसक्ती सोडावी लागते. हे कपाट माझं आहे, ही वस्तू माझी आहे, ह्या साड्या माझ्या आहेत, हे दागदारे माझे, हे घर माझे, काही आपलं नाही. काही काळापुरता आपल्याला वापरायला दिलेल्या वस्तू आहेत. जसं भाड्याच्या घरात आपण राहतो, निर्लेपपणे राहतो, काही आपलं नसतं. आपली वेळ संपली की आपण निघून जातो. तसंच या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी भगवंतांनी आपल्याला वापरायला दिलेल्या असतात. त्याच्यावर मालकी हक्क गाजवायचा नसतो. ज्या घरात आपण राहतो ते घर आधी कोणाचं तरी असतं, निदान ती शेतीवाडी तरी कोणाची तरी असते ना. आपण राहिल्यानंतर आपण ते विकलं तर ते आणखीन कोणाचं तरी होतं. असं सारखं चाललेलं असतं परिवर्तन. मग आपलं काय आहे इथे, आपलं काही नाही. जे शरीर आपण बरोबर आणलं तेही आपलं, आपल्याला न विचारता ते शरीर सुद्धा आपल्याला सोडून देतं. आपली परवानगी घेत नाही की आता मृत्यू यावा का, अचानक येऊन उभा राहतो, संपलं. तर इथे तेच सांगितलंय की ज्या ठिकाणी भगवंत आहे त्या ठिकाणी संसार नाही, ज्या ठिकाणी संसार आहे तिथे भगवंत नाही. तिथे येण्या जाण्याचा राग द्वेषाचा झगडा सारखा चालू असतो जिथे संसार असतो. आपल्याला राग पक्षपात करतो आणि द्वेष क्रूरतेला बांधून टाकतो. आणि म्हणून सातत्याने भगवंतांच्या चरणारविंदांचं ध्यान करणं आवश्यक आहे. भीष्म पितामह इहलोकाला निघून गेल्यानंतर भगवान श्रीकृष्ण द्वारकेला जायला निघाले. त्यावेळेला राजमाता कुंतीने त्यांना अडवण्याचा, थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांनी ऐकलं नाही, ते निघून गेले. द्वारकेला गेल्यानंतर अनेक लोक प्रवेशद्वारावरती त्यांचं स्वागत करण्याकरता उपस्थित होते. त्या सगळ्यांना भगवान श्रीकृष्ण भेटले. काहींना भगवंतांनी प्रणाम केला, काहींनी भगवंतांना प्रणाम केला. भगवंतांनी काहींचं हस्तांदोलन केलं, काहींकडे पाहून हसले, काहींना आश्वासनं दिली, तर काहींना अपेक्षित असणाऱ्या वस्तू दिल्या. आणि नंतर त्यांनी द्वारकेमध्ये प्रवेश केला. भगवंत सर्वात्मकतेचं उदाहरण आहे, कोणालाही ते विसरत नाही. छोटीशी जरी गोष्ट भगवंताकरता कोणी केली तर ती लक्षात ठेवतात, चांगली आणि वाईट दोन्ही, आणि दोन्हीचंही फळ ते बरोबर देतात. भगवंत परीक्षिताच्या जन्मकर्माची सगळी कथा पहिल्यापासून जाणत होते. त्यांना हे माहीत होतं की एका असावधान क्षणी एका महात्म्याचा तिरस्कार केल्यामुळे परीक्षित शापग्रस्त होणार आहेत. आणि म्हणून
त्यांनी उत्तरेच्या गर्भामध्ये त्याचं रक्षण केलं. परीक्षिताने गर्भामध्ये असताना आपलं रक्षण करण्याकरता भगवंताचा पुकारा केला नाही. भगवंतांनी स्वतः त्यांचं रक्षण केलं. भगवंताची इच्छा असती तर ज्या ब्राह्मण कुमाराने परीक्षिताला शाप दिला होता त्या शापातूनही भगवंतांनी त्यांना बाहेर काढलं असतं. पण त्यांना केवळ परीक्षिताचं नव्हे तर संपूर्ण जीवांचं रक्षण करायचं होतं आणि म्हणून श्रीमद भागवताच्या रूपाने भगवंत प्रकट झाले आहे. आता शुकाचार्य महाराज आणि परीक्षित राजा हे दोघं समोरासमोर बसलेले आहेत. तिथे आपण आता परत जाणार आहोत. थोडंसं मागे पुढे असा हा सगळा कथाभाग आहे. का बरं असा कथाभाग केला असावा? मला तर कायम असं वाटतं की ऐकणाऱ्यांनी झोपू नये म्हणून. नीट लक्ष ठेवावं की आपण कुठे आहोत आता. म्हणून असे मागे पुढे सिक्वेन्स जो आहे तो कथेचा असतो. तर शुकाचार्य महाराजांच्या जवळ आपण येथे जाऊन शुकाचार्यांसारखे गुरु मिळाल्यानंतर 7 दिवसातच काय 7 मिनिटातही मुक्ती मिळू शकते. पण शिष्य मात्र राजा परीक्षितासारखा अधिकारी असावा लागतो. ब्रह्मभावात तल्लीन होऊन शुकाचार्यांनी परीक्षितांच्या डोक्यावर हात ठेवला आणि राजा परीक्षितांना तात्काळ ब्रह्मदर्शन झालं. का? अधिकारी शिष्य, ब्रह्मनिष्ठ गुरु आणि अधिकारी शिष्य असेल तर त्यांनी म्हटले एका क्षणामध्ये ज्ञानप्राप्ती होते. तसंच झालं. राजा परीक्षित विचारतात, ज्याचा मृत्यू जवळ आला आहे त्याने काय करावं, काय करू नये, अशा माणसाचं कर्तव्य काय? महाराज कृपा करून तुम्ही मला सांगा. राजाला ब्रह्मदर्शन झालं हे खरं आहे. खरं तर ब्रह्मदर्शन झालं, राजा मुक्तच झाला. आता पुढे काय करायचं विचारू. पण या लोकांची वृत्ती अशी आहे की माझं झालं म्हणजे झालं, संपलं, असं नाही. माझ्याबरोबर इतरांचंही हित करणं हे माझं कर्तव्य आहे. म्हणून राजा परीक्षिताने शुकाचार्य महाराजांना प्रश्न विचारला की महाराज, ज्याचा मृत्यू जवळ येतो त्याने काय करावं? माणसाचं नेमकं कर्तव्य त्यावेळेला काय असतं, त्याने काय करू नये? परमहंस शुकाचार्य महाराज राजा परीक्षिताच्या प्रश्नाने प्रसन्न झाले आणि त्याला म्हणाले की राजा परीक्षिता, तू केवळ तुझाच नाही तर संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठीचा प्रश्न विचारला आहेस. वैयानेशते प्रश्न कृतो लोकहितम रूप. हे राजा, माणसाचं आयुष्य क्षणाक्षणाने कमी होत असतं. प्रत्येक जण मृत्यूच्या दारामध्ये चाललेलाच असतो. मध्ये एक त्याचा तुझा शोक आहे, पुढे माहितीये सगळ्यांना, अकस्मात तोही पुढे जात आहे. प्रत्येक जण मृत्यूच्या दाराकडे जातो आहे. क्षणाक्षणाने माणसाचं आयुष्य कमी होत आहे. शरीराचा भरोसा नाही, म्हणून आपल्याजवळ फारच थोडा वेळ आहे असा विचार करून वेळेचा सदुपयोग करून घ्यायला हवा. परमहंस शुकाचार्य महाराज आता उत्तर देत आहेत की राजा, प्रत्येक माणसाचं जीवन मृत्यूच्या छायेमध्ये आहे. तो मृत्यू डोक्यावरच बसलेला आहे प्रत्येकाच्या. तो केव्हा घात करेल हे सांगता येत नाही, याची जाणीव कायम ठेवावी. आपला आत्ता क्षण आहे, पुढचा क्षण माहिती नाही आणि म्हणून आपल्याकडे जो वेळ आहे त्या वेळेचा सदुपयोग आपण करून घ्यायला हवा. राजा, अंतकाळी वात पित्त कफ यांनी त्रिदोष निर्माण होतात. ज्यांचा शेवट जवळ येतो त्यांना काय होतं तर हे तीनही दोष जे आहेत ते शरीरामध्ये उसळतात. वात निर्माण होतो, पित्त निर्माण होतो, कफ निर्माण होतो. मृत्यू वेदना ही अत्यंत भयंकर असतात. म्हणून माणसाने जन्म आणि मृत्यू समयी होणाऱ्या वेदनांचा विचार कायम करायला हवा. जन्माच्या वेळेलाही अत्यंतिक वेदना माणसाला सहन कराव्या लागतात, तशा मृत्यूच्या वेळेलाही वेदना सहन कराव्या लागतात.
मृत्यूचं माणसाने स्मरण ठेवावं. मृत्यू येणार आहे म्हणून त्याची तयारी करावी. त्यामुळे वैराग्य प्राप्त होतं. आपल्याला मृत्यू येणारच नाही अशा भ्रमात कोणीही राहू, कुणीच राहू. मोठे मोठे लोक सुद्धा येऊन आणि गेलेले आहेत. त्यामुळे आपल्यालाही मृत्यू नक्कीच येणार आहे. मग जर मृत्यू आपल्याला येणार आहे तर हे माझं आहे, ते माझं, हे ठेवा, ते ठेवा, हे अमक्याला द्या, ते तमक्याला द्या, काही सांगायची गरज नाही. मागचे लोक बघून घेतील काय करायचं. आपला जास्तीत जास्त वेळ, आपल्या मनाची जास्तीत जास्त शक्ती ही भगवंताच्या ठिकाणी आपण लावावी. म्हणजे भगवंताचं स्मरण करावं, भगवंताचं चिंतन करावं, भगवंताचाच विचार करावा. बस एवढंच आपण करा. बाकी मंडळी असतात, सगळे तयार असतात सगळं काही करायला. आपण नाही काही सांगितलं आता पुढे काही होणार नाही असं काही होत नाही. सगळे हुशार असतात, सगळे व्यवहारी असतात, सगळ्यांना सगळं कळतं. हे आपण समजून घ्यावं आणि आपला जो राहिलेला वेळ आहे तो मात्र भगवंतासाठी आपण द्यावा. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. काळ केव्हाही आपलं जीवन हिरावून घेईल याची जाणीव ठेवून नित्य ईश्वराचं चिंतन माणसाने करावं. आत्ता क्षण आहे, उद्याचं माहिती नाही. आणि अशा सडनली दुर्घटना आपण कितीतरी ऐकतो. दररोज म्हटलं तरी चालेल, कोणाचं तरी ऐकतच असतो. अहो कालच भेट झाली, कालच आमचा फोन झाला, कालच आम्ही बोललो एकमेकांशी. आणि बघा ना, काय नाही, काही बघायचं शिल्लक राहते काही. माणूस निवांत असतो. पण इथे परमहंस शुकाचार्य महाराज म्हणतात माणसाने निवांत राहायचं नाही. जे मनाला येईल ते बोलायचं. इंद्रियांना ज्या भोगांमध्ये आवड आहे ते भोग भोगायचे. असे तर पशु सुद्धा वागत नाही, तर माणसाने तर वागूच नाही. ज्याच्या जीवनामध्ये संयम नाही तो माणूस म्हणण्यासही योग्य नाही. माणसाने संपूर्ण जीवन संयमित राहावं, शिस्तीत राहावं. संसारासाठी वेळ लागतो, संसारासाठी वेळ द्यावा लागतो, पण सगळा वेळ संसारासाठी देऊ नये. काही वेळ संसारासाठी ओके, उरलेला वेळ भगवंतासाठी. कारण संसार एकदा शरीर थांबलं संसार. पण भगवंताचं तसं नाही. भगवंताला वेळ दिल्यानंतर, आपलं देह पडल्यानंतर पुन्हा जेव्हा केव्हा आपण येऊ तेव्हा भगवंत पुन्हा आपल्याजवळ येतात. राजन, माणसाने ठरवले तर तो अगदी कमी कालावधीमध्ये आपलं कल्याण साधू शकतो. कसं? तर जसं भगवंताच्या गुणांचं संकीर्तन करून, भगवंतावर प्रेम करून, मोठे मोठे निर्गुण महात्मे सुद्धा कोणतेही विधी निषेध करत नाहीत. ते देखील भगवंताच्या गुणानुवादाचे प्रेमी असतात. माणसाच्या जीवनामध्ये परिपूर्णतेची भावना असायला हवी. ते सांगतायत की भगवंताचं प्रेम हेच आपल्या जीवनामध्ये सगळ्यात मौलिक अशी गोष्ट आहे. भगवंताचं प्रेम मिळवण्याकरता आधी आपल्याला भगवंतावर प्रेम करावं. एक पाऊल आपण पुढे टाकलं की भगवंत 4 पाऊल आपल्या जवळ येतात. पण आपल्याला धीर धरून ते करावं लागतं. त्यातही धरसोड वृत्ती करता कामा नये. नाही तर आज प्रेम केलं, पुढे 4 दिवस भगवंताला बघितलंच नाही किंवा त्याचं स्मरणच केलं नाही. असं दररोज स्मरण करावं, दररोज त्याला आपल्या जवळ पाहावं. जसं आपल्या जीवनामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये वेगवेगळ्या प्रकारची माणसं असतात, नातेसंबंध असतात, तसंच भगवंताशी एक नातं जोडून टाकावं. त्याला भाऊ व्हायला आवडतं, त्याला बहीण व्हायला आवडतं, त्याला माता व्हायला आवडतं, पिता व्हायला, लेकरू व्हायला आवडतं, सखा व्हायला आवडतं. तुम्ही म्हणाल ते त्याला आवडतं, तुम्ही म्हणाल ते, आपली चॉईस. तर अशा चॉईसनुसार आपण त्याच्याशी एक नातं घट्ट बांधून ठेवायला. आणि ते नातं जसं आपण आपल्या संसारातले नाते सांभाळतो बस तसंच ते सांभाळायचं. वेगळं काहीही करायचं नाही. जसं आपल्या घरात काही कार्यक्रम असेल तर नातेसंबंध जे काही आपले असतात त्यांना आपण फोन करून आवर्जून बोलवतो, या बरं का आमच्याकडे कार्यक्रम ठरलाय. तसं भगवंतांना निमंत्रण द्यावं. फोन करून दिलं तरी चालेल.
या या, आम्ही तुमची वाट पाहतोय, तुम्ही जर आला नाही तर कार्यक्रम होणार नाही बरं, सांगून ठेवतोय, असं आपण म्हणतो ना. तसं भगवंतांना सांगावं, ते उपस्थित राहतात. जेवढे मोठे संत होऊन गेले त्यांनी वेगळं काय केलं? एवढंच केलं. ज्या भावना आपण नातेसंबंधांमध्ये जपतो, त्यांचा उपयोग करतो, बस त्याच भावनांनी भगवंताशी एकरूप व्हायचं, बाकी वेगळं काहीही करायचं नाही. आणि भगवंत ते इतका काय म्हणायचं उदार आहे, त्याला काही बाकीचं लागत नाही. नुसतं दाखवा, नैवेद्य नुसतं दाखवा, खाऊ घालू नका, काही गरज नाही. दाखवलं तरी तो संतुष्ट. पान फूल काही द्या त्याला, पाणी नुसतं पाणी जरी दिलं खुश आनंदी. नातेवाईकांचं तसं नसतं बरं, दरवेळेला वेगळी डिश करावी लागते, नाही तर लगेच बोलून दाखवतात. भगवंताचं तसं काही नाही. ठीक आहे. आणि म्हणून परमहंस शुकाचार्य महाराज म्हणतात की त्याच्याशी आपण एकरूप व्हायला हवं, त्याच्याशी प्रेमाचं नातं आपण जोडायला हवं. वेगवेगळ्या भ्रमामुळे माणूस वेगवेगळ्या गोष्टींमध्ये अडकतो. कोणी परिवारामध्ये अडकतो, कोणी प्रांतामध्ये अडकतो, कोणी नातेसंबंधांमध्ये अडकतो, कोणी धनसंपदेमध्ये अडकतो, कोणी राष्ट्रामध्ये अडकतो. माणसाचा दृष्टिकोन उदार असायला हवा. त्याच्यात मानव मात्राचे, प्राणी मात्राचे, संपूर्ण विश्वाच्या कल्याणाचे उद्दिष्ट असायला हवे. माणसाचं जीवन जे आहे ते पशुसारखं सीमित नको. माणूस हा प्रतिपरमेश्वर आहे, त्यामुळे त्याचं जीवन मी, माझे 2 मुलं, माझी घरातली माणसं, बस संपलं, दार लावून घ्या, इकडे डोकवू नका, तिकडे पाहू नका. माणसाचं जीवन कसं आहे? विश्वात्मक, जे आपल्याला संत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी शिकवलं. जोपर्यंत आपण परमात्म्याच्या संदर्भात श्रवण करत नाही, मनन करत नाही, निधिध्यासन करत नाही, तोपर्यंत तो आपल्या हृदयामध्ये प्रवेश करत नाही. श्रवण करायचं आहे, स्मरण करायचं आहे. आपण एखाद्या माणसाला भेटल्यानंतर त्याच्याशी बोलतो, त्याचं ऐकतो, नंतर काही वेळाने त्याचं स्मरण आपल्याला होतं की अमुक एक व्यक्ती आपल्याला भेटली, ती अशी होती, तशी होती, आवडली नावडली, ती काय म्हणाली, काय म्हणाली, स्मरण झालं. ती जर योग्य असेल, चांगली असेल, तर तिच्याशी आणखी घनिष्ठ संबंध आपले प्रस्थापित व्हावेत, मैत्री निर्माण व्हावी, याच्याकरता आपण प्रयत्नशील असतो. त्याला म्हणतात निधिध्यासन. ध्यास लागतो आपल्याला त्या माणसाचा. तसंच भगवंताच्या बाबतीमध्ये असतं की असं सगळं केलं की भगवंत हृदयामध्ये प्रवेश करतात. म्हणूनच 2ऱ्या स्कंदातील 10व्या अध्यायामध्ये शांग श्रवणाचं निरूपण केलेलं आहे की श्रवण कसं करावं, कसं करू नये. जेव्हा आपण भगवंताचं श्रवण, कीर्तन, स्मरण करायला लागतो, तेव्हा तो आपल्या आत जो आनंद आहे, भगवत स्वरूप आनंद आहे, आत्मानंद आहे, तो आनंद व्यक्त व्हायला लागतो. बघा, आपल्या आतमध्ये आनंद आहे, आनंद स्वरूप भगवंत आहे, पण तो आनंद बंद झालेला आहे. का बंद झालाय? कारण आम्ही त्याची सगळी दारं बंद करून टाकलेली आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या विकारांनी, विषयांनी ती दारं बंद करून टाकली आहेत आणि बाहेरचे विषय उपभोग आम्ही भोगतोय, त्याच्यामध्ये सुख मानतोय, त्याच्यामध्ये आनंद मानतोय. त्यामुळे आतला आनंद बंद झाला. मग आतला आनंद जर उघडायचा असेल तर काय करावं लागेल? दारं उघडावी लागते. दारं उघडायची असतील तर विषय, वासना, विकार दूर करावे लागते. हे तर फार मोठं अवघड काम आहे. 4 वाजले की आमचा चहा सुटत नाही आणि विषय, विकार आणि हे सगळं कधी सुटणार, कसं सुटणार, अजिबात चिंता करायची नाही. भागवतामध्ये असं सांगितलंय की वेळच्या वेळी चहा घ्या आणि त्यावेळेला श्रीकृष्णांना बोलवा की चला भगवंत आपण चहा घेऊया, नाश्ता करा. सगळ्या प्रकारचा नाश्ता छान पद्धतीने करा. अगदी डोसे करा, उपमा करा, इडल्या करा, यथेच्छ खा, पण खाताना भगवंतांना बोल.
की भगवंत या, चला नाश्ता गरम गरम आहे, खाऊन या मस्त काही. असं प्रत्येक ठिकाणी भगवंताचं अधिष्ठान ठेवा. स्नानाला चला भगवंत स्नान करून येऊया, चला छान कपडे घालूया आपण. बरं ते काही मागत नाही हो. आपण 1 डिश खाल्ले, 4 डिश खाल्ले, ते पण 4 डिश नाही खात. ते फक्त आपल्या जवळ बसतात. आपण सुंदर कपडे घातले ते म्हणत नाही चला 1 साडी द्या मला, काही म्हणत. फक्त तेवढा भाव आपण ठेवायचा, भावनेने त्यांना आपल्या जवळ ठेवायचं. असं ज्या वेळेला माणूस करायला लागतो त्यावेळी त्याच्या अंतर्यामी असणारं जो आनंद स्वरूप भगवंत आहे तो प्रकट व्हायला लागतो. तो माणूस अंतर्बाह्य आनंदी व्हायला लागतो आणि तो खरा आनंद त्याला मिळतो. त्याच्या अंतर्यामी आनंदाची गंगा व्हायला लागते, हृदयामध्ये आनंदाचा समुद्र उसळतो. या गोष्टीचा अनुभव आपल्याला येत नाही कारण आपण सगळी दारं बंद करून टाकलेली आहे. म्हणून भागवताचं असं म्हणणं आहे की श्रवण, स्मरण आणि कीर्तनानेच भगवंताची प्राप्ती होते. म्हणून या संसारातल्या कोणत्याही वस्तूचं ध्यान न करता माणसाने केवळ आणि केवळ आनंद स्वरूप भगवंताचंच ध्यान करायला. वस्तूंचं ध्यान करू नका. वस्तूंचं ध्यान केलं की वस्तूंमध्ये मन अडकतं आणि मग ती वस्तू कुणी घेतं का, कोणी हात लावतं का, कोणी पाहतं का, मग द्वेष निर्माण होतो, असूया निर्माण होते. हे सगळं सोडून द्या. केवळ आणि केवळ भगवंताचं स्मरण करा, कुठलेही दोष शिल्लक राहत नाही आणि भगवंताची प्राप्ती होईल. कारण सर्वत्र भगवंताचं अस्तित्व आहे. आत बाहेर जेवढं जगत आपल्याला अनुभवायला येतं ते भगवंताशिवाय वेगळं नाही असा भाव असायला हवा. श्रीमद भागवतामध्ये असं सांगितलं आहे की जर आपल्या मनामध्ये काही कामना असेल, इच्छा असेल तर तिच्या पूर्ती करता वेगवेगळ्या देवतांचं ध्यान तुम्ही करत असाल तर तुमची कामना पूर्ती होते. पण जर भगवंताच्या पूर्णत्वाचं ध्यान करत असाल तर तुम्हाला भगवंताची, त्याच्या पूर्णत्वाचीच प्राप्ती होईल. आपल्या चिंतनाचा, आपल्या ध्यानाचा विषय काय आहे? संसारातल्या वस्तूंचं चिंतन आहे, ध्यान आहे की भगवंताचं ध्यान आहे? भगवंताचं ध्यान करणाऱ्यांना भगवंत मिळतो आणि संसारातल्या वस्तूंचं ध्यान करणाऱ्यांना संसारातल्या वस्तू मिळतात. साधं सोपं गणित, काहीही याच्यामध्ये किचकट नाही. आपण कशाची अपेक्षा करतो? संसारातले वस्तू, पदार्थ, प्राणी मात्र, नातेसंबंध, ते सगळं तुम्हाला भरपूर मिळेल, भरघोस मिळेल. ते सगळं आहे आमच्याकडे, पण आमच्या जीवनामध्ये भगवंत नाही आहे. आम्हाला भगवंत हवा आहे, आम्हाला भगवंत हवा आहे, आम्हाला भगवंत हवा आहे. भगवंत आल्याशिवाय राहत तो वाटच बघत असतो कोण मला बोलवतं, पण कोणीच विचारायला बोलवत नाही. सगळे म्हणतात तू आहे तिथे राहा, फक्त आम्हाला हे 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 दे. आमची लिस्ट मोठी असते. भगवंत म्हणतो मी येऊ का? नको नको, तुझी काय गरज आहे? घर बदलय, गाडी बंगला, स्टेटस सगळं आहे आमच्याकडे, तू कशाला पाहिजे मला? नको, तू सोडून बाकी सगळं करायचं, हो ना. तर भगवंत अपेक्षा केल्यानंतर स्वतः उपस्थित होतात. भागवताचं दर्शन अद्भुत आहे. ते केवळ एका जातीची, धर्माची संपत्ती नाही, तर भगवंताचे जितके बालक आहेत त्या सगळ्यांसाठी भागवत खुलं आहे. म्हणून तुम्ही पाहाल की भागवतामध्ये वृक्ष पण भक्त आहेत, पक्षीही भक्त आहेत, लता, सरोवर सगळे सगळे भक्त आहेत भगवान श्रीकृष्णांचे. पुढे आपण ते पाहणार आहोत. इथे पृथ्वी रोमांचित होते, पाण्यामध्ये कमळं उमलतात, नद्यांचा प्रवाह थांबतो. भगवंताच्या भक्तीमध्ये इथली सगळी सृष्टी ओतप्रोत भरलेली आहे. कधीतरी आपण सृष्टीकडे पाहतो का? वेळ कुठे असतो आम्हाला? मोबाईल पाहता पाहता सगळा वेळ जातो आमचा, रात्रंदिवस. सृष्टीत उमललेली फुलं बघण्यापेक्षा आम्ही त्या फुलांचे फोटो बघतो मोबाईलमध्ये. प्रत्यक्ष जे चाललंय ते नाही बघत आहे. तर सृष्टी इतकी सुंदर आहे, ही सृष्टी का उमलते, का फुलते?
तर ती भगवंताच्या प्रेमाकरता उन्हाळते. पाऊस का पडतो? लोकांना असं वाटतं, म्हणजे माणसाला विशेषतः, की आपली पाण्याची गरज भागवण्याकरता, आमचे तळे भरण्याकरता पाऊस पडतो. नाही हो, तुमच्यासाठी नाही पाऊस पडत. भगवंतांना तृप्त करण्याकरता, पृथ्वी मातेला तृप्त करण्याकरता, सगळ्या प्राणी मात्रांची तहान भागवण्याकरता पाऊस पडतो. केवळ माणसाकरता पाऊस पडत. फुलं उमलतात कोणासाठी? माणसासाठी. भगवंतांना सुगंध देण्याकरता, भगवंतांच्या चरणावर स्वतःला समर्पित करण्याकरता फुलं उमलतात. झाडाला फळं का लागतात? माणसाला खाण्याकरता, ए सी बी विटॅमिन देण्याकरता. भगवंतांना समर्पित होण्याकरता फळं झाडाला लागतात. सगळी सृष्टी जी आहे ती भगवंतावर प्रेम करते, एक माणूस सोडून. सृष्टीतला प्रत्येक पदार्थ जो जन्माला येतो तो भगवंतासाठी येतो. आणि म्हणून सृष्टीतले सगळे जे जीव जंतू आहेत ते स्वतःच्या भविष्याचा विचार करत नाही. चिमणीने कधी असं बघितलंय का घरट्यामध्ये एक पोतं आणले, त्याच्यात सगळे गहू भरून ठेवले, लागतील 4 महिने, पाऊस आला तर आता काय करायचं? 2 दाणे सुद्धा तिच्या त्या छोट्याशा घरट्यामध्ये आपल्याला सापडत, 2 दाणे सुद्धा सापडत नाही. माणूस 7-7 पिढ्यांचं तयार करून ठेवतो. मी, माझे मुलं, माझी नातवंड पतवंड, आमके धमके टमके. का? कारण माणसाला भगवंताचा भरोसा नाही. भगवंत मला खायला देईल याचा भरोसाच नाही माणसा. पण बाकीच्या प्राणी मात्रांना भरोसा आहे की नाही? एवढा पाऊस पडतो, काही वेळेला आपल्याला असं वाटतं या पक्ष्यांचं काय होत असेल. बापरे, 3-3, 4-4 दिवस सलग पाऊस पडल्यानंतर त्यांना किती थंडी वाजत असेल, त्यांना खायला काय मिळत असेल. कधीतरी ते आपल्या गॅलरीतून म्हणतात, हो जरा द्या ना आम्हाला, 2-4 दिवस राहू द्या. नाही, भगवंत त्यांची काळजी पाहतो, कारण त्यांचा भगवंतांवरती विश्वास आहे. माणसाचा भगवंतावर विश्वास नाही. आणि म्हणून तो सगळ्या गोष्टींची साठवणूक करत राहतो, भगवंतांना सोडून देतो. आणि बाकीचे प्राणी पशु पक्षी मात्र भगवंताचं स्मरण करतात, काहीही साठवत नाही. त्यांना जीवनात कधीच काही कमी पडत. एखादी चिमणी जिला खायलाच मिळालं नाही, न खाता पिताच बिचारी वाळून सुकून मेली, असं कधी होत? तिच्या पोटापुरतं तिला रोज मिळतच. कोण देतं? माणूस देतो? भगवंत. तर हे माणसाने लक्षात घ्यायला. सगळा करता करली तर मी जर केलं तर होईल, तू नाही केलं तरी होणारच आहे. तू काही सृष्टी निर्माण केलेली तू स्वतःला सुद्धा निर्माण नाही करू शकत, तू बाकीच्यांची गोष्टच सोड. पण हे माणसाला कळत नाही. आणि म्हणून भागवतामध्ये त्यांनी असं दाखवलंय की इथे पृथ्वी रोमांचित होते, पाण्यामध्ये कमळं उमलतात, नद्यांचा प्रवाह थांबतो. भगवंताच्या भक्तीमध्ये सगळी सृष्टी ओतप्रोत भरलेली आहे. इथे वाईट वस्तू दिसत नाही. वाईट पाहिलं तर ते आपल्या हृदयात येतं आणि आपलं हृदय घाणेरडं होऊन जातं. खरं सृष्टीमध्ये काही वाईट आहे का? वाईट कुठे? माणसाच्या दृष्टीत आहे, माणसाच्या मेंदूत आहे. माणूस सगळं वाईट बघतो आणि वाईट करतो. सृष्टीमध्ये काहीच वाईट नाही, सगळं मंगलकारक आहे. म्हणून परमात्म्याशिवाय दुसरं कशाचंही ध्यान करू नये. तोच जन्म, तोच भरण, तोच आरोग्य, तोच प्रकाश, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं कशाचंही अस्तित्व नाही, अशी त्याची भक्ती हृदयामध्ये असायला हवी. खरं तर संसारामध्ये ज्या वस्तूंना आपण महत्त्वपूर्ण मानतो त्या महत्त्वपूर्ण नाहीतच, केवळ भगवंत महत्त्वपूर्ण आहे. भगवंताच्या रूप ध्यानाने आपलं मन शुद्ध होऊन जातं. आपली जी इच्छा असेल ती पूर्ण होते. जर आपण भक्त बनण्याची इच्छा केली तर तीही भगवंत पूर्ण करतात. अजून काय पाहिजे? अजून काय सवलत द्यायला हवी भगवंतांनी? पण आम्हाला विश्वास नाही भगवंतांनी. माणूस
धनामुळे दुःखी होतो. खरं तर सृष्टीमध्ये दुःख नावाची कोणती वस्तूच नाहीये. त्यामुळे दुःखाची निर्मिती केलेली आहे. सत्याची जाणीव ज्ञान नसल्यामुळे संसारी माणसं वारंवार दुःखी होतात आणि या दुःखाने भयाने माणूस दिवसभर शेकडो वेळा दुःखी होतो, भयग्रस्त होतो. या गोष्टी संसारात येणार आणि जाणार. त्याने चित्त विचलित होऊ न देणं आवश्यक आहे. हेच भागवत आपल्याला शिकवते. आपण म्हणतो ना, जीवनामध्ये दुःख आहे. खरंच दुःख आहे का? ती माणसाची एक भावना, वेग आहे, बाकी काही नाही. जसं एखाद्या व्यक्तीला आपण खूप दिवसांनी आपल्या आवडत्या व्यक्तीला पाहिल्याबरोबर आनंदाचा भाव निर्माण होतो, आश्चर्याचा भाव निर्माण होतो. तसं दुःख ही देखील एक भावना आहे, याच्या पलीकडे काहीही. पण ते दुःख आम्ही इतकं धरून बसतो की जीवनाचं एक अंग ते होऊन जातं आणि त्या दुःखामध्ये रडतो, गाजतो, सगळ्यांना सांगत सुटतो, माझं असं दुःख आहे, माझं तसं दुःख आहे. आणि त्याच्यामध्ये बराचसा वेळ आणि शक्ती आम्ही वाया घालवतो. मानलं तर दुःख आहे, मानलं तर सुख आहे. आपण काय मानतो, काय पाहतो, त्याच्यावरती सगळ्या गोष्टी आहेत. आणि भागवतामध्ये अशा स्वरूपाची एक कथा भगवंताच्या भक्ताची आहे. तो भक्त भगवंताजवळ जातो आणि त्यांना म्हणतो की भगवंत, मला एक वरदान द्या, मला अशी एक शक्ती द्या की ज्याच्यामुळे मी सर्वांच्या हृदयामध्ये जाऊन बसू. भगवंत म्हणतात, अरे हे तर माझं काम आहे, मीच सगळ्यांच्या हृदयात बसतो आणि तू सगळ्यांच्या हृदयात जाऊन बसणार, जाऊन तिथे करणार काय? त्यावरती तो भक्त म्हणतो, भगवंत, तुम्ही सगळ्यांच्या हृदयात बसता हे खरं आहे, पण तिथे बसून लोकांच्या वाटेला आलेलं जे दुःख आहे ते तुम्ही केवळ पाहत आहात. भगवंत दुःख दूर करत, आपलं दुःख आपल्यालाच दूर करावं लागतं. भगवंत नुसतं पाहतात, अच्छा दुःख झालं का, बर, सुख झालं का, बर. ते स्वतः काहीही करत नाही. तेव्हा तो म्हणतो की तुम्ही तिथे बसून काही करत नाही. मग भगवंत म्हणतात की बर, मग तू तिथे बसून काय करणार आहे? तर तो भक्त म्हणतो की या जगामध्ये असणाऱ्या सगळ्या प्राणी मात्रांचं दुःख मी स्वतः घेईन आणि त्या सगळ्या लोकांना मी सुखी करेन. हे ऐकल्यानंतर भगवंतांना हसू येतं आणि ते मनातल्या मनात म्हणतात की माझा भक्त किती गुणी आहे, हो की नाही? किती सुंदर भाव त्याच्या मनामध्ये आहे की कोणाच्याच हृदयामध्ये दुःख राहता कामा नये. दुःख विरहित अशी अवस्था जर आपल्याला अनुभवायची असेल तर केवळ आणि केवळ भगवंताशी नातं जोडता आलं पाहिजे. जिथे भगवंत आहे तिथे दुःखाला थारा नाही. तिथे केवळ आनंद आहे, तिथे केवळ सुख आहे. अशा प्रकारे भागवतामध्ये भक्त आणि मुक्तांचं वर्णन आलेलं आहे. दुसऱ्या स्कंदातल्या पहिल्या अध्यायामध्ये तत्वज्ञानाचा आणि नंतरच्या अध्यायामध्ये हृदप्रसाद म्हणजे हृदयाची प्रसन्नता याविषयी देखील सांगितलेलं आहे. हृदयाचा विषय निघाला, मग त्यांनी हृदयाची प्रसन्नता, मनाची प्रसन्नता माणसाने कशी ठेवायला हवी तेही सांगितलेलं आहे. आता हृदयामध्ये प्रसन्नता केव्हा राहते माणसाच्या? ज्या वेळेला तो विनयशील असतो तेव्हा. विनयशील असतो म्हणजे सगळ्यांशी नमून राहतो, नमून वागतो. म्हणजे त्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा अहंकार, अहंभाव नसतो. तेव्हा तो माणूस प्रसन्न राहू शकतो. तेव्हा अहंकार आला की हृदयामध्ये लगेच ताठा येतो. मी असा, मी तसा, माझं हे, माझं ते, माझं अंक, माझं डंक, माझं पंक, संपलं. मग असा अहंकार ज्याच्या मनामध्ये आहे, हृदयामध्ये आहे, तो कोणाच्याही समोर वाकत नाही. त्याला वाकायला लाज वाटते. काय हे लोक काय म्हणतील, लोक कसं पाहतील माझ्याकडे. का तर सगळ्यात महत्वाचा दोष त्याच्या ठिकाणी आहे. ज्याच्या जीवनात विनय नाही तिथे अहंकार आहे आणि अहंकाराला धक्का बसला
की तो अहंकार आणखीन कठोर होतो, कमी होत. रावणाचा अहंकार दुखावला गेला, कमी झाला का? तो नष्ट झाला, पण अहंकार कमी झाला नाही. कंसाचा अहंकार दुखावला गेला, काय झालं? कंस नष्ट झाला. जरासंधाचा अहंकार दुखावला गेला, जरासंध नष्ट झाला, पण अहंकार नष्ट झाला. अहंकार कायम वाढत राहतो. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये कोमलता आहे. ज्या माणसाच्या जीवनात कोमलता आहे, विनयशीलता आहे, त्याचं जीवन प्रसन्न होतं. आणि ज्याच्या जीवनामध्ये अहंकार आहे, अहम कर्तृत्वाची भावना जागृत आहे, त्याचं जीवन कठोर असतं, ते लवचिक नसतं. त्यामुळे ती माणसं पटकन तुटतातही. अहंकाराला धक्का बसला की तो माणूस कोणालाही जवळ येऊ देत नाही, तो सगळ्यांशी पटकून राहतो, माझ्या जवळच घ्यायचं नाही. म्हणून भागवताचे वक्ता आणि श्रोता जे आहेत ते शुकदेवजी महाराज, परीक्षित किंवा सुतजी महाराज आणि शौनकादी ऋषी हे जीवनामध्ये अत्यंत विनयशील आहेत. राजा परीक्षित सुद्धा किती विनयशील आहे पहा. आपल्या हातून चूक घडली, मान्य केली, नुसती मान्य केली नाही, सगळ्यांना सांगितलं की माझ्या हातून घोर असं पातक घडलं, मला या दुःखातून पातकातून दूर करा. शुकाचार्यजी महाराज, इतर सगळे ऋषी मुनी आल्यानंतर सगळ्यांचं ते वंदन करतात, पूजन करतात, विचारतात सगळ्यांनी. असं म्हणत नाही काय आता मी मरणारच आहे, जा तुम्ही तुमची, कशाला आले इकडे मला त्रास द्यायला, असं नाही बोलत. विनयशीलता हा गुण त्यांच्या ठिकाणी आहे, म्हणून मनाची प्रसन्नता प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे भगवंताची भक्ती त्या ठिकाणी आहे. ज्यांच्या मनामध्ये विनयशीलता आहे, मनामध्ये कोमलता आहे, त्यांच्या ठिकाणी भगवंताची भक्ती स्थिर होते. जिथे अहंकार आहे तिथे भगवंताची भक्ती आहे का? जिथे कठोरता आहे हृदयामध्ये भगवंताची भक्ती आहे का? रावणामध्ये भगवंताची भक्ती आहे का? रावणामध्ये व्यवहार आहे, मी एवढं तप करेल, मी एवढं सामर्थ्य निर्माण करेल, मला तू हे दे, ते दे, ते दे. भक्ती करता विनयशील व्हावं लागतं. जो संसाराकडे पाहतो तो आसक्त होत जातो आणि मीला पाहतो तो अहंकारी होत राहतो. संसाराचा जितका विचार कराल, संसारातले दुःख उणिवा जितकं दूर करण्याचा प्रयत्न कराल, तितकं माणूस संसारामध्ये आणखीन अडकत जातो. जो मीला पाहतो, मी असा, मी तसा, मी अमका, मी ढमका, मी टमका, त्याच्यामध्ये अहंकार वाढत जातो. आणि जो माणूस भगवंताला पाहतो त्याचा संसार आणि अहंकार दोन्हीही गळून पडतात. जो संसाराकडे पाहतो तो आसक्त होत जातो, जो मीकडे पाहतो तो अहंकारी होत जातो, आणि जो भगवंताकडे पाहतो त्याची आसक्ती पण जाते आणि त्याचा अहंकारही निघून जातो. संसार म्हणजे मी आणि माझं, ममता आणि मोह, मी हे केलं, मी ते केलं, यामुळे सुखी झालो, यामुळे दुःखी झालं, याचं नाव आहे संसार. संसार हा सारखा सरकत राहतो, तो कधीही एका अवस्थेमध्ये राहत नाही. तुम्ही संसार करा नाही तर करू, तो सरकत राहतो, पुढे 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 सरकत राहतो. म्हणून या भगवंताला पाहण्याने काय होतं हेच भागवताच्या सुरुवातीला मंगलाचरणामध्ये सांगितलेलं आहे. काय सांगितलंय मंगलाचरणामध्ये? तर शुकदेवजी महाराज म्हणतात, भगवंताचं वर्णन करताना म्हणतात की भगवंताच्या स्मरणाने अपवित्र गोष्टी पवित्र होऊन जातात. किती मंगलमय भगवंताचं स्वरूप आहे. नुसतं भगवंताचं स्मरण जरी केलं तरी आपल्या मनामध्ये कामना, विषय, विकार, अहंकार जर निर्माण झालेले असतील आणि भगवंताचं स्मरण केलं तर लगेच मनाची वृत्ती बदलते, मनातले सगळे वाईट दोष निघून जातात आणि मन पवित्र व्हायला लागतं, पावन होऊन जातं. त्या भगवंताच्या स्मरणाने किरात, पूर्ण, आंध्र, पुलिंद्र, पुलस्त्य
असे सगळे जे वेगवेगळ्या दोषांनी युक्त असणारे लोक होती, आदिवासी लोक होती, रानटी लोक होती, संस्कारहीन लोक होती, ती सगळी पवित्र होऊन गेली. त्या भगवंतांना नमस्कार करून शुकदेवजी महाराज प्रार्थना करतात की हे प्रभो, तुमचे मी स्वागत करतो. आता शुकदेवजी महाराज बोलायला सुरुवात करतात. बोलण्याआधी काय करतात तर भगवंताचं स्मरण करतात. मी आता भागवत सांगणार आहे ना. पद्धत असते प्रत्येक गोष्टीची. काय करतात ते आधी भगवंताचं स्मरण करतात. नुसतं स्मरण करत नाही, भगवंताचं स्वागत करतात आणि म्हणतात की तुम्ही माझ्या वाणीवरती विराजमान व्हा. तिला अलंकृत कर. मी ज्या वाणीने बोलणार आहे त्या वाणीवरती भगवंत तुम्ही विराजमान व्हा. तुमचं अधिष्ठान वाणीवरती असू द्या. हे भगवंता, माझ्या शब्दरूपी गरुडावर आरूढ होऊन लोकांच्या कानाद्वारा त्यांच्या हृदयामध्ये तुम्ही प्रवेश करा. भागवत सांगायचंय मला, पण सांगण्याकरता तुम्हीच या. तुम्हीच माझ्या वाणीवरती आरूढ व्हा आणि लोकांच्या मनामध्ये तुम्ही स्वतः प्रवेश करा. सूतजी ही स्पष्टपणे हेच सांगतात की भगवंताचा प्रवेश आपल्या कानांमधूनच होतो, म्हणून श्रवण कसं करावं हे सांगितलेलं आहे. कसं करावं श्रवण? काल वक्ता आणि श्रोता आपण बघितलं, पण श्रवण कसं करावं, ऐकावं कसं? तर श्रवण करताना तत्वाचं ज्ञान करून घ्यावं. ज्या काही कथा सांगितल्या जातात त्या कथांच्या मध्ये कोणतं तत्व सांगितलं आहे ते नीट समजून घ्यावे. केवळ गोष्टी ऐकून सोडून देऊ नये, त्याच्या मागच्या तत्वाची उकल करून घ्यावी. कारण प्रत्येक तत्व सांगत असताना, सिद्धांत सांगत असताना तो छोट्या छोट्या गोष्टींमध्ये गुंफून सांगितला जातो. आणि बऱ्याच वेळेला काय होतं, गोष्टी लक्षात राहतात, त्याच्यामध्ये असणाऱ्या घटना, पात्र, त्यामुळे गोष्टी लक्षात राहतात. पण गोष्टींमध्ये नेमकं काय तत्व सांगितलं होतं ते मात्र माणूस ऐकता ऐकता विसरून जातो. तर तसं होऊ देऊ नये असं त्यांनी म्हटलं. श्रवण करताना नियम असावा. काय नियम असावा? की कधीतरी ऐकलं, कधीतरी सोडून दिलं असं नाही. एक नियम श्रवणाचा का की एक सारखं आपल्याला ऐकता यायला हवं. मग तिसरी गोष्ट आहे की हृदयाची निर्मलता असावी. ऐकताना एक सारखं जर आपल्याला ऐकायचं असेल तर आपलं लक्ष ऐकण्याकडे कायम असलं पाहिजे. ऐकताना आपलं हृदय निर्मल असायला हवं, म्हणजे हृदय स्वच्छ शांत असायला हवं. आपल्या हृदयामध्ये कुठल्याही प्रकारची उद्विग्नता असता कामा नये. मनामध्ये कलुषित भाव न ठेवता निर्मलतेने श्रवण करायला केल्यास मनाला प्रसन्नता येते. चौथी गोष्ट, भगवंताचं स्तवन करावं. जरी आपल्याला भागवत कथा ऐकायची असेल, भगवंताची कथा ऐकायची असेल, तरी सुद्धा आपण काय करावं, भगवंताचं स्तवन करावं, भजन करावं, कीर्तन करावं. त्याशिवाय त्यांच्याशिवाय म्हणजे भगवंताशिवाय कोणीही मोठं नाही असं समजून त्यांच्या उत्कर्षाचे मनामध्ये चिंतन करावे. भगवंतच एकमेव श्रेष्ठ आहेत, बाकी सगळे प्राणी मात्र जे आहेत ते त्यांच्या इच्छेने तयार झालेली सृष्टी आहे असं मानून भगवंताचं अधिष्ठान श्रेष्ठ मानावं. वाणीने भगवंताच्या चरित्राचं वर्णन आणि कानांनी भगवंतांच्या गुणांचं श्रवण केल्यास हृदय निर्मल व्हायला लागतं. वाणीने काय करायचंय, भगवंताच्या चरित्राचं वर्णन आणि कानांनी गुणांचं श्रवण करायचं. ज्या ज्या अवयवाने भगवंताचं स्मरण कीर्तन आपण करू तो अवयव पवित्र होत जातो, ह्याची क्रिया अधिक अधिक पवित्र होत जाते. शेवटची गोष्ट म्हणजे निर्मल हृदयाने भगवंताच्या संदर्भात मनन केल्यास श्रवण पूर्ण होतं.
सगळ्यात महत्त्वाचं ते सांगितलंय. अगदी आपण ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला पहिल्या अध्यायामध्ये सुद्धा ज्ञानेश्वर महाराज हेच सांगतात की श्रवण कसं करावं, तर मनाची कोमलता त्या ठिकाणी असावी. म्हणजे काय, तर कठोर मनाने आपण ते ऐकू नये. मनामध्ये कठोरता काय येते, हट्टीपणामुळे मनामध्ये कठोरता येते, मीपणामुळे मनामध्ये कठोरता येते. हट्टीपणा, कठोरता हे दोष आहे, ते मनाला कोमल होऊ देत नाही. ते दोष दूर करावे आणि कोमल मनाने सहजतेने आपण श्रवण करावे. इथपर्यंत श्रवणाचं महात्म्य सांगितलेलं आहे. आता मात्र श्रीमद भागवताचं सृष्टी उत्पत्ती हे जे प्रकरण आहे ते सुरू होत आहे. भगवंताच्या नाभीपासून ब्रह्माजींची उत्पत्ती झाली असं आपण कायम ऐकतो. ते झोपलेले असतात आणि त्यांच्या नाभीमधून एक कमल पुष्प निर्माण होतं आणि त्याच्यामध्ये ब्रह्मदेव निर्माण होतात. वेदशास्त्र असं सांगतात की समग्र व्यापक आकाश म्हणजे भगवंताची नाभी आहे. समग्र जे आकाश आहे त्याला नभ म्हटलं जातं. नभ याचा अर्थ पोकळी आणि त्या नभालाच नाभी म्हटलं जातं. मग ज्याची नाभी इतकी मोठी आहे, म्हणजे एवढं आकाश ज्याची नाभी आहे ते भगवंत किती मोठे असते. त्याच्या नाभीतून आकाशातून एक कमल, एक पुष्प उमललेलं आहे, त्यात ब्रह्माजी उत्पन्न झाले. केवळ एक ब्रह्माजी नाही तर कोटी कोटी ब्रह्मा, कोटी विष्णू आणि कोटी कोटी रुद्र परमात्म्याच्या स्वरूपामध्ये प्रकट होत असतात. आपल्याला फक्त एकाच भगवंताची आणि एकाच ब्रह्मदेवाची कल्पना माहिती, पण या सृष्टीमध्ये असे अनंत भगवंत निर्माण होतात, ब्रह्मदेव निर्माण होतात, विष्णू निर्माण होतात आणि महेशही निर्माण होतात. याचा अर्थ असा होतो की या सृष्टीमध्ये सातत्याने उत्पत्ती, स्थिती आणि लयाचं कार्य चाललेलं असतं अव्याहतपणे. जेव्हा नारायणांच्या नाभीतून कमल प्रकट झालं आणि त्या कमलावर ब्रह्मा उत्पन्न झाले, त्या ब्रह्मांनी चारही दिशांना पाहण्याचा प्रयत्न केला. अरे आपण कुठे आलो इथे. त्यांनी बघितलं सगळीकडे पाणीच पाणी होतं. आपण कमळामध्ये बसलेलो आहोत, आजूबाजूला काहीही नाही पाणी व्यतिरिक्त. वरती आकाश आणि खाली सगळे पाणी भरलेले आहे, मध्येच एक कमळ तरंगत आहे आणि आपण त्याच्यामध्ये बसलेलो आहोत. आपण कोण आहोत, काय आहोत, इथे का आलो, कुठून आलो, हे काही त्यांना कळेना आणि ते जाणून घेण्याची जिज्ञासा त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली. त्यावेळेला आकाशवाणी नाही, तप तप तप, की तुम्ही तप करा. उत्तर मिळालं तप करा. कशाचं तप करा, काहीतरी तर पाहिजे ना तप करायला, कुठला तरी मंत्र हवा. मग मंत्र त्या ठिकाणी प्रकट झाला, ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि मग ब्रह्मदेवांनी तप करायला सुरुवात केली. काही हजार वर्ष त्यांनी तप केलं आणि त्यानंतर त्यांना असं दिसलं की जे विश्वव्यापक तत्व आहे तेच नारायण आहे आणि त्या नारायणांच्या नाभी कमलातून कमल आले आणि त्या कमलामध्येही बसले. मग त्यांनी भगवान नारायणांचं दर्शन घेतलं. भगवंत प्रसन्न झाले आणि भगवंतांनी सांगितलं की ब्रह्माजी, तुम्ही आता खूप तप केलं आहे, त्यामुळे तुमची जी इच्छा असेल तो वर तुम्ही मागून घ्या. मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही तप केलंय खरं, आता तुमची काय इच्छा आहे, मी काय करू तुमच्याकरता. ब्रह्माजी त्यावेळेला कसे दिसत होते, तर ब्रह्माजी लाल रंगाचे आहेत, रजोगुणी, कारण त्यांना सृष्टीची उत्पत्ती करायची आहे. ज्ञानाविना सृष्टी निर्माण होऊ शकत नाही. ठीक आहे, सृष्टी निर्माण करायची आहे, भगवंत त्यांना सांगणार आहे की तुम्ही आता सृष्टी निर्माण करा. पण ती कशी करा, काय करा, किती प्रकार करा, डोकं वरती लावा का खाली लावा, ज्ञान पाहिजे ना. सगळं सुरू करायची म्हटल्यानंतर काहीतरी तर नॉलेज पाहिजे. मग सृष्टीचं ज्ञान मिळवण्याकरता किंवा सृष्टी निर्माण होऊ शकत नाही ज्ञानाशिवाय, म्हणून ज्ञान विवेकाचा पक्षी हंस आहे. ते हंस
ब्रह्मदेवांचं वाहन आहे. 4 वेद हे त्यांचे 4 मुख आहेत. ब्रह्मदेवांना 4 मुख आहेत. त्यांच्या अंतःकरणाच्या वृत्ती म्हणजे संकल्परूपी मन आणि विकल्परूपी चित्त आहे. त्यांच्या अंतःकरणामध्ये ज्या वृत्ती निर्माण होतात तेच मन आहे आणि चित्त आहे. नित्यरूप बुद्धी आणि अहंकार, अहंक्रियारूप अहंकार या सगळ्यांनी संपन्न होऊन ब्रह्माजी सृष्टीची निर्मिती करतात. बघा, प्रत्येक माणूस जो आहे त्या माणसाची एक एक सृष्टी असते. प्रत्येक माणसाची सृष्टी असते. आपण त्याला म्हणतो प्रत्येकाचं विश्व असतं. प्रत्येक जण आपल्या आपल्या विश्वामध्ये घडलेलं असतं. आता ते विश्व त्याने कसं निर्माण केलेलं असतं, तर त्याच्या मनामध्ये काही संकल्प असतात, बुद्धीमध्ये काही विचार असतात, त्यांनी काही कल्पना केलेल्या असतात, काही गोष्टी कुठेतरी पाहिलेल्या असतात, विचार केलेला असतो आणि त्याच्यानुसार त्याची एक सृष्टी तयार झालेली असते. त्याची ती सृष्टी इतरांच्या सृष्टीशी मॅच होईलच असं. एखाद्याला गुलाबाचं फुल आवडेल, फुलच आहे, तर एखाद्याला शेवंतीचंच आवडतं. आपण मग काय ते शेवंतीचे फुलात आहे, फक्त रंग असतो त्याला पिवळा नमक, बाकी नाही, शेवंतीचं फुल ते शेवंतीचं. आता हे का बरं असं होतं? कारण प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. प्रत्येकाची आवड निवड वेगळी आहे. प्रत्येकाचा मनोसंकल्प वेगळा आणि त्याच्यानुसार प्रत्येकाची सृष्टी वेगळी आहे. तसं ब्रह्मदेवांनी ही जी काही सगळी सृष्टी निर्माण केली, ती सृष्टी निर्माण करण्याकरता त्यांना सुद्धा मनाची आवश्यकता आहे, त्यांना सुद्धा चित्ताची आवश्यकता आहे, त्यांना सुद्धा बुद्धीची आवश्यकता आहे आणि त्यांना सुद्धा अहंकाराची आवश्यकता आहे. ज्याला आपण आत्मचतुष्टय म्हणतो. मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे 4 गोष्टी मिळून आपलं विश्व तयार होतं. तसंच ही जी काही सृष्टी निर्माण झाली आहे त्यात पशु, पक्षी, प्राणी, वनस्पती, खनिज पदार्थ, समुद्र, नद्या, डोंगर सगळं जे काही तयार झालं ते करण्याकरता ब्रह्मदेवांना सुद्धा मन, बुद्धी, चित्ताची आवश्यकता होती. कल्पना तर करायला हवी काहीतरी, कल्पनेशिवाय ते निर्माण होणार नाही. त्याप्रमाणे ब्रह्मदेवांना सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मग भगवंतांनी ब्रह्माजींना दर्शन दिलं तेव्हा प्रसन्न होऊन त्यांचा हात आपल्या हातामध्ये घेतला. ब्रह्मदेवांनी तप केलं. तप केल्यानंतर भगवंत प्रकट झाले आणि भगवंतांनी प्रकट केल्यानंतर प्रसन्न होऊन त्यांना विचारलं की बाळा, तुमची काय अपेक्षा आहे, काय इच्छा आहे, मी तुमच्यासाठी काय करू, असं म्हणत ब्रह्मदेवांचा हात त्यांनी आपल्या हातामध्ये घेतला. ब्रह्मदेवांनी आदरपूर्वक भगवंतांना प्रणाम केला आणि म्हणाले की महाराज, मला तर तत्वविज्ञान हवं आहे, की महाराज मला तत्वज्ञान हवं आहे. नेमकं ठीक आहे, आता तुम्ही इथे आहात, मी इथे आहे, पण नेमकं मूळ तत्व काय आहे ते मला समजून घ्यायचं आहे. त्या सृष्टीच्या मागे असणारं तत्व काय आहे, मन, बुद्धी, चित्त, अहंकार कुठून निर्माण होतं, त्याला प्रेरणा कोण देतं, त्याच्यातून कार्य कशा पद्धतीने घडतं, ते जे मूळ तत्व आहे ते नेमकं काय आहे हे मला जाणून घ्यायचं आहे. त्याचं ज्ञान तुम्ही मला द्या. त्यावर भगवंतांनी त्यांना 4 श्लोकांमध्ये पूर्ण भागवत सांगितलं. त्या भागवताला चतुश्लोकी भागवत असं म्हटलं जातं आणि त्या चतुश्लोकी भागवताचाच विस्तार श्रीमद भागवत आहे. चतुश्लोकी भागवतामध्ये केवळ 4 सिद्धांत सांगितलेले आहेत. तेच 4 सिद्धांत जे आहेत त्यांची विभागणी करून वेगवेगळ्या कथांमध्ये गुंफून ते श्रीमद भागवत महापुराण निर्माण झालेलं 4 श्लोकांचे 84,000 श्लोक तयार करण्यात आले. आता का बरं असं केलं? कारण ब्रह्मदेवांसारखी बुद्धी, ब्रह्मदेवांसारखं मन, ब्रह्मदेवांसारखं चित्त पुढे माणसांचं राहणार. माणूस भोगी आहे, भोगाकडे त्याचं जास्तीत जास्त लक्ष असतं आणि भोग भोगत असताना माणसाची बुद्धी भ्रष्ट होते, मन कलुषित होत जातं, चित्त नको नको त्या विषयांचं चिंतन करण्यात गढून जातं
आणि मग मूळ तत्वाचं जे ज्ञान आहे ते लुप्त होत राहतं. जसं आत्ता झालं, माणसाला बाकी सगळं आवडतं, पण तत्वज्ञान जर सांगायला लागलं, तुमच्या जवळ ठेवा, काय करायचं त्या तत्वज्ञानाचं? आम्हाला पैसा कसा मिळेल ते सांगा, आम्हाला ऐश्वर्य कसा मिळेल ते सांगा, आम्हाला हिंडणे फिरण्याची ठिकाणं कोणकोणती आहेत ती सांगा, खाण्यापिण्याचे पदार्थ कुठे चांगले मिळतात ते सांगा, आम्ही वेळ काढून काढून जाऊ तिकडे, पण तत्वज्ञान आम्हाला सांगा. हो ना, हे ब्रह्मदेवांना माहिती आहे. आणि म्हणून त्यांनी हे 4 श्लोकातलं जे तत्वज्ञान आहे ते पुढे जाऊन प्रदीर्घ असं तत्वज्ञान तयार झालं. भगवंतांनी चतुश्लोकी भागवतामध्ये ब्रह्माजींचं निमित्त करून समस्त जिज्ञासूंसाठी आपल्या अनंत विस्ताराचं, मायेच्या खेळाचं, सृष्टीच्या उत्पत्तीचं आणि जीव जगताच्या अंतिम ज्ञातव्याचं वर्णन केलेलं आहे. जे 4 श्लोक आले त्यातल्या पहिल्या एका श्लोकामध्ये आपल्या अनंत विस्ताराचं वर्णन आहे, दुसऱ्या श्लोकामध्ये मायेच्या खेळाचं वर्णन आहे, तिसऱ्या श्लोकामध्ये सृष्टीची उत्पत्ती कशी निर्माण होते त्याचं वर्णन आहे, आणि जीवाचं शेवटचं गंतव्य स्थान काय आहे हे 4थ्या श्लोकामध्ये सांगितलं. हे 4च सिद्धांत आहेत, 4च श्लोक आहेत. त्यानंतर द्वितीय स्कंदातील 10व्या अध्यायामध्ये शुकदेवजी महाराजांनी राजा परीक्षिताला 10 वस्तूंद्वारा परमात्मा स्वरूपाचं वर्णन करून सांगितलेलं आहे. त्या 10 वस्तू कोणत्या? तर ही सृष्टी कशी तयार झाली. कायम आपल्याला सुद्धा असं वाटतं की सृष्टी पहिल्यांदा केव्हा बरं निर्माण झाली. पहिल्यांदा असं म्हणतात की वारंवार सृष्टी निर्माण होते, पण वारंवार जी होते ती पहिल्यांदा कधीतरी अगदी पहिल्यांदा झाली असेल ना, ती केव्हा झाली असेल, कशी तयार झाली असेल. या सृष्टीमध्ये विविध योनी कशा निर्माण झाल्या, किती वैविध्य आहे पहा. एकासारखं दुसरं आपल्याला दिसत नाही. पशु पक्षी प्राणी वनस्पतींचे किती प्रकार, प्राण्यांचे किती प्रकार. नुसतं ते समुद्राच्या खालचे मासे जर बघायला लागलो आपण, ते जिओग्राफीमध्ये दाखवतात किती प्रकार. अद्भुत अद्भुत. एवढं सगळं कुणी तयार केलं, केव्हा तयार केलं, कसं तयार केलं, आणि सगळ्यात महत्वाचं का तयार केलं. म्हणून या सृष्टीमध्ये विविध योनी कशा निर्माण झाल्या. ही सृष्टी कोणत्या स्थानी टिकून असते. आपण म्हणतो की पृथ्वी आहे, आपल्या सूर्यमालेचा एक ग्रह आहे, वातावरणामध्ये ती स्थिर असते, लटकलेली असते, तिचा दोरा दिसत नाही. पण तिथे ती कशी असते, कोणी तिला तिथे स्थापन करून ठेवलंय. ती खाली का नाही पडत, किंवा ती वर का नाही जात आणखी, किंवा डावीकडे उजवीकडे का नाही सरकत. काय आहे तिथे असं की तिथेच ती स्थिर आहे. ती कुठे टिकून आहे ही सगळी सृष्टी. ही सृष्टी सुकून गेल्यावर तिला परत जीवनदान कोण देतं. सातत्याने प्रलय होत असतात. प्रलय झाल्यानंतर सगळी सृष्टी, सगळी पृथ्वी पाण्याखाली निघून जाते, बुडून जाते पाण्यामध्ये. मग परत सृष्टी कशी निर्माण होते, कोण बरं तिला फुलवतं. वासना कशा कशा निर्माण होतात. जोपर्यंत वासना निर्माण होत नाही तोपर्यंत नवनिर्मिती होत नाही. मग ह्या वासनांचं बीज नेमकं काय आहे, कुठे आहे, कसं आहे. कालाचं विभाजन कसं होतं. काल, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, हे जे काळ आहेत यांचं विभाजन कोण करतं. कोण असं ठरवतं की हा आत्ताचा जो आता वेळ गेला त्याला भूतकाळ म्हणायचं बरं का, त्याला वर्तमान काळ म्हणायचं. किंवा 5 वाजल्यानंतर 5:30 वाजल्यानंतर म्हणजे वाजणार आहे तो भविष्य काळ आहे, तो भविष्य काळ आहे. ते कोणी ठरवलं याचं उत्तर आपल्याला समजत नाही. ते उत्तर आपल्याला भागवतात मिळतं. त्यानंतर भक्तांचं चरित्र कसं असतं, खरे भक्त कसे असतात, त्यांचं जीवन चरित्र कसं असतं, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असतो, त्यांच्या जीवनामध्ये भक्तीचं स्थान कसं असतं हे सांगितलेलं आहे. भगवंताच्या प्रेमाने मनाचा निरोध कसा होतो हेही सांगितलं आहे. भगवंतावरती प्रेम करावं, त्या प्रेमाने आपलं जे मन संसारामध्ये, विषय विकारांमध्ये, नको त्या नातेसंबंधांमध्ये
अति प्रमाणात जी शिरलेलं असतं, स्थिर झालेलं असतं, ते सगळ्याच्या सगळं कसं बाहेर येतं, बाजूला पडतं आणि भगवंताचं एकमेव प्रेम आपल्या मनामध्ये कसं शिल्लक राहतं तेही सांगितलेलं आहे. त्यानंतर मुक्ती काय असते? तत्वज्ञानाचा ग्रंथ म्हटला की त्याच्यामध्ये जीव आला, जगत आला, माया आली, मुक्ती आली. मग ही मुक्ती नेमकी काय असते? ती कुठून प्राप्त होते, कोणाला प्राप्त होते, कशी प्राप्त होते, याविषयी सगळी विचार. आणि सगळ्यांचं अधिष्ठान असलेल्या परमात्म्याचं स्वरूप काय आहे तेही याच्यामध्ये सांगितलेलं आहे.